रविवार म्हटलं की काहीतरी वशाट नॉनव्हेज खाणाऱ्यांना खूप अशी तलब सुटते वशाट खाण्यासाठी. तर सारखं ते चिकन मटन आणि मासे खाण्यापेक्षा तर आज आपण मस्त असा फुफ्सा फ्राय करणार आहोत बकऱ्याचा. तर एकदम झटपट आणि फटफट होणारी रेसिपी आहे आणि टेस्टला तर एकदम भन्नाट आहे. तुम्ही जर कुठं आउटसाईडला ढाब्यावर बिवर गेला तर अशाच प्रकारे मस्त असा फुफ्सा फ्राय करून भेटतो ना, तर त्याच प्रकारे पद्धतीने आपण आज घरच्या घरी करणार आहोत. तर मी काय केलं, एक फुफ्फुस घेतलेला आहे. तर पहिलंच दुकानामध्ये तोडून आणलं होतं बारीक बारीक. तर तुकडे खूप बारीक नव्हते तुकडे केले, मोठे मोठेच होते. तर असे आपल्याला कापता येत नाही, तर काय करायचं त्याचीच तुम्हाला पद्धत दाखवणार आहे. पहिलं तर सगळं मी फुफ्फुस सगळं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे बकऱ्याचं. छान 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. त्यानंतर घाण तर लवकर निघत नाही मग त्याच्यातली. तर काय करायचं, कढईमध्ये पाणी घ्यायचं. पाणी 1-1.5 तांब्या गरम करून घ्यायचा. त्यात एक चमचा हळद टाकली आणि थोडंसं मीठ टाकलं. त्यामुळं काय होतं, ह्याच्यातली सगळी घाण लवकर निघली जाते बाहेर आणि स्वच्छ होतं हे फुफ्फुस मग. तर अशा प्रकारे पूर्ण 5-1 मिनिटभर असं त्याला गरम करून घ्यायचं आहे. त्यामुळं गरम केल्याने काय होतं, हे आपल्याला कापायला सोपं पडतं. हातातनं घसरत नाही, इळी लागायची, चाकू लागायची भीती नाही. त्यामुळं थोडंसं 5-10 मिनिट आपण ह्याला गरम करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे बघ पाहू शकता, पिवळं पाणी पूर्ण असं काळं काळं झालेलं आहे, सगळी घाण निघलेली आहे. तर आता आपण ह्याला एका वाटीमध्ये बाउलमध्ये पुन्हा झारीच्या साहाय्याने काढून घेऊया. तर झारीने मी सगळं हे काढून घेतलेलं आहे. आता ह्याला 10-1 मिनिटभर गार होऊ द्यायचं आहे चांगलं, नाही तर हाताला खूप चटके बसतात. तर अशा प्रकारे हे शिजवून घेतलं होतं 10 मिनिट. आता कापून घेणार आहे. तर इळीवर मी कापून घेणार आहे. जर तुमच्याकडे मोठी कैची असेल ना, त्या कैचीने पण आपल्याला कापता येतं. पण आमची आजी, माझी आई तर सगळे अशी विळीवरच कापतात, त्यामुळे मी विळीवरच कापून घेत आहे. तर विळीवर पटपट पटपट मग होतं कापणं. तर अशा प्रकारे पूर्ण मी असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. तर खूप मोठे तुकडे करायचे नाही, असे बारीक बारीकच तुकडे खूप छान लागतात मग ते खाण्यासाठी. तर अशा प्रकारे सगळं मी हे फुफ्सा कापून घेतलेलं आहे. आता पाहू शकता असं बारीक बारीक तुकडे करून घेतलेत. आता ह्याला पुन्हा एकदा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर आता मी पुन्हा एकदा ह्याला स्वच्छ धुवून घेत आहे. पाणी टाकून घेतलं आणि छान चोळून चोळून सगळी घाण पुन्हा काढून घेतली. आता चला तर आता डायरेक्ट भाजी करायला घेऊया आपण. तर कढई छान गरम केली होती, त्यात 2 पळी तेल टाकलेलं आहे. त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घेतला होता, मोठ्या साईजचा, पण बारीक चिरून घेतलेला आहे. छान त्याला तेलामध्ये तळून घ्यायचं आहे. मस्त असं गोल्डन कलर यूज तर तळायचं आहे, खूप करपवत बसायचं नाही. थोडंसं लालसर झाले की लगेच आपण थोडंसं हळद टाकून घेऊया, कारण की आपण पहिलं पण शिजताना टाकून घेतलेलं आहे, त्यासाठी मी थोडंच हळद टाकलेलं आहे. आणि नॉनव्हेजच्या भाजीमध्ये हळदीचं प्रमाण थोडं जास्त असलं तरी चांगलंच लागते नॉनव्हेज. त्यानंतर ते सगळं फुफ्फुस कापलेलं टाकून घ्यायचं आहे. छान फिरवून घ्यायचं 5-1 मिनिटभर. त्यानंतर 1 मोठा चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे. छान मस्त तेल सुटूस तर त्याला तळून घ्यायचं आहे. तर पाहू शकता मस्त तेल सुटलेलं आहे. तर मध्ये थोडंसं असं बाजूला कोणाचं खड्ड्यासारखं करायचं आणि त्याच्यामध्ये वाटण टाकायचं आहे. तर खोबरं, कोथिंबीर, लसूण आणि हे अद्रक मी वाटण घेतलेलं आहे. 2च चम्मच घेतले, जास्त नाही काही वाटण घ्यायचं. त्यानंतर कोरडे मसाले त्यातच टाकून घ्यायचे आहेत. तर मी अर्धा चमचा गरम मसाला, 1 मोठा चमचा लाल तिखट टाकलेला आणि 1 चमचा धने पावडर, हे असं सोडून मस्त झाकण लावून 10-1 मिनिटभर मस्त शिजवून घ्यायचं आहे. मिक्स करायचं नाही तेव्हाच. त्यानंतर झाकण काढून मग मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे पूर्ण हे फुफ्फुसमध्ये भाजी आहे ना त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे पूर्ण ते फिरवून घ्यायचं छान आणि मस्त लगेच पाणी ओतायचं नाही आपल्याला. पहिले ह्याला छान फ्राय होऊ द्यायचं आहे तेलामध्ये. गपरे भाई जरा. नंतर एक खोलगट ताट घ्यायचं आणि त्यात अर्धा ग्लासपर्यंत पाणी घ्यायचं आहे. खूप काही पाणी टाकायचं नाही आपल्याला, अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे. पाणी गरम झालं ना त्यानंतर मग मी ते पाणी त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता ह्याला निवांत 15-20 मिनिटं आपण शिजवून घेणार आहोत. त्याआधी सगळं मिक्स करून घ्यायचं छान. उकळी फुटली की लगेच आपण ह्याच्यावर झाकण लावून, अजिबात आता झाकण उघडायचं नाही. 15-20 मिनिटं काय बघायचं नाही याला. छान ह्याला मस्त शिजू द्यायचं आहे. तर पाहू शकता 15-20 मिनिटांनी पाणी पूर्ण आटून गेलं आहे. आणि आता छान ह्याला फिरवून, आता जेवढं पाणी आहे ना आपल्याला फ्राय बनवायचं आहे, त्यामुळे जर ग्रेव्ही बनवायची असेल तर तुम्ही या स्टेजवर बंद करू शकता गॅस. तर मला फ्राय करायचं होतं फुफ्सा फ्राय, तर त्यामुळे मी थोडंसं पाणी अजून पूर्ण कोरडं करून घेणार आहे. तर थोडा गॅस फास्ट केला, मग नंतर हे पूर्ण पाणी मी आटवून घेणार आहे. तर अशा प्रकारे 5-1 मिनिटभर छान 5 मिनिटामध्ये फास्ट गॅसवर
पाणी पूर्ण सुकून गेलेलं आहे, पाहू शकता. मस्त असं आपलं तेल मस्त सुटलेलं आहे. आपलं खूपसा फ्राय तयार आहे. थोडीशी लास्टला कोथिंबीर गार्निशिंगसाठी टाकून घेतली. तर पाहू शकता स्ट्रक्चर किती सुंदर मस्त असं आलेलं आहे. तर तुम्ही हे ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी मस्त असं करून, तांदळाची भाकरी बरोबर ते एक नंबर लागते. चपात्यापेक्षा तुम्ही भाकरी बरोबरच खावा, खूप सुंदर असं टेस्ट येते ह्याला. तर कसं वाटली रेसिपी तुम्हाला नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे छान छान व्हिडिओ एन्जॉय करा, कारण की आणि बेल आयकॉनवर क्लिकही करा, कारण की जेव्हाही माझे मी रेसिपी टाकेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर येईल आणि तुम्ही माझे व्हिडिओ एन्जॉय करू शकता. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. असे मस्त मस्त रेसिपी पहा, मस्त खा, स्वस्त राहा, स्वतःची काळजी घ्या, आपल्या घरच्यांची काळजी घ्या आणि छान छान व्हिडिओ एन्जॉय करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आता दिवाळीची रेसिपी चालूच करणार आहे लवकरच. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ओके, बाय बाय.